तरुण तडफदार असं नेतृत्व म्हणून रवी राणाजी तुमच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यावेळी रवी राणा स्क्रीनवर येतात तेव्हा आता काहीतरी महत्त्वाचं ते सांगायला आलेले आहेत, ही एक धारणा आता लोकांची झालेली आहे. तर मला नक्कीच जाणून घ्यावं असं वाटेल की अपक्ष म्हणून आज इतकी वर्ष तुम्ही निवडून येताय, काय गमक आहे याच्या मागचं? ज्या पद्धतीनं काय सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतो आपण, तर मूळ तर आपली प्रामाणिकता ठेवली पाहिजे कामाविषयी, लोकांविषयी प्रामाणिकता ठेवली पाहिजे. आणि जेव्हा राजकारणामध्ये यायच्या आधीच की मी ठरवलं होतं की कुठलंही काम करायचं तर त्याच्यामध्ये सत्यता, प्रामाणिकता आणि निष्ठेने काम केलं पाहिजे. आणि जेव्हा 2009मध्ये मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मी राजकारणामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कोणी सरपंचसुद्धा झालं नाही. मी कोणाच्या दारामध्ये तिकीटसुद्धा मागायला गेलो नाही, कधी कुठल्या पक्षात मी गेलो नाही. पण जेव्हा जनता जनार्दनच्या गेल्या उभं राहायच्या 2-3 वर्षाआधीपासून जेव्हा मी काम करत होतो आणि जेव्हा मी पाहिलं की लोकांना काय पाहिजे, आज लोकांना खूप भाषणं, खूप आश्वासनं, त्यापेक्षा आज लोकांना पाहिजे की एखाद्याची बिमारी आहे त्याचा इलाज झाला पाहिजे, एखाद्या गरीबाचं लग्न आहे त्या कुटुंबामध्ये लग्नाची मदत झाली पाहिजे, एखादं शिक्षण आहे त्याला शिक्षणासाठी मदत झाली पाहिजे, कुठल्या परिस्थितीमध्ये एखाद्या नोकरीचा विषय आहे, रोजगाराचा विषय आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर जेव्हा सातत्यानं आमदार नसताना जेव्हा हे विषय जेव्हा मी हाताळले तर मला लोकांकडनं जे रिटर्न मिळालं, जे लोकांचा जो रिस्पॉन्स मिळाला जनतेचा, त्या रिस्पॉन्स लक्षात आलं की आता शेतकरी हा वारंवार दुःखी असते, शेतामध्ये राबतो, अनेक कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपलं जीवन जगावं लागते, तर शेतकऱ्याचा मुद्दा उचलला पाहिजे. तर शेतकऱ्याचा मुद्दा उचलल्यानंतर अनेकदा मला जेलमध्ये जावं लागलं, आंदोलन करावं लागले. मोठ्या प्रमाणात लोकांचा ज्या पद्धतीनं मला साथ मिळाला, जो रिस्पॉन्स मिळाला, त्यातून लक्षात आलं की आज वारंवार मंत्रालयामध्ये एखाद्या मंत्र्याच्या दारामध्ये उभं राहिल्यापेक्षा, एखाद्या IAS ऑफिसरच्या दारामध्ये उभं राहिल्यापेक्षा आपण तिथे गेलो पाहिजे आणि ह्या लोकांना इथं न्याय दिला पाहिजे. म्हणून मी राजकारणामध्ये उडी घेतली, आमदारकीचा पहिल्यांदाच उभं राहिलो आणि एक बलाढ्य व्यक्ती जो त्या काळामध्ये NCPचं खूप वर्चस्व होतं, पवारसाहेबांचं एक हाती सत्ता होती, मोठ्या प्रमाणात ज्या व्यक्तीला मी पाडलं ते म्हणजे NCPचं एक मानलेलं व्यक्तिमत्व होतं. मग त्या पक्षामध्ये त्यांची पकड होती, त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये मोठी दादागिरी होती, वर्चस्व होतं, पैसा होता, सगळं होतं. आणि मी ते एकदम छोटासा एक कार्यकर्ता म्हणून लोकांनी मला तिथे उभं केलं आणि मी उभा राहिलो आणि 22,000 मतांनी मी निवडून आलो. तेव्हा मला शरद पवार साहेबांनी बोलवलं होतं की तुम्ही ज्या व्यक्तीला पाडलं तो व्यक्ती आमच्या पक्षाचा तर आहेच, पण तो आमच्या पक्षाला राजकारणामध्ये अनेक सल्ले देतो, आम्हाला राजकारणामध्ये अनेक गोष्टी सांगतो, त्या व्यक्तीला तू कसं पाळलं, तू काय करतो, इथे काय काम केलं तू असं. तर जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी काहीच काम नाही, मी तर पब्लिकमध्ये काम करतो, प्रामाणिकतेने करतो आणि मला असं वाटतं की आज ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीतून लोकांना न्याय दिला पाहिजे, तर ते करत राहिलो आणि लोकांनी मला निवडून दिलं. तर मला निवडून आल्यानंतर मोठमोठ्या नेत्यांनी बोलवलं, त्यापैकी शरद पवार साहेबांनी सुद्धा मला बोलून विचारलं तू कसा निवडून आला आणि काय करतो.